एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातले असे जादूगार जे सत्तेतून अचानक बाहेर पडू शकतात, स्वतःसोबत तब्बल 40 आमदार नेऊ शकतात, बलाढ्य भाजपसोबत स्वतःच्या अटींवर बार्गेनिंग करून थेट मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसू शकतात, स्वतःच्या राजकीय पक्षाला महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष बनवू शकतात. राजकारणात कोणतेही चमत्कार करण्याची ताकद असणारे हेच एकनाथ शिंदे जेव्हा सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या अस्तित्वाच्या लढाईत उभे राहतात, तेव्हा मात्र त्यांच्यासमोर एक भला मोठा कायदेशीर डोंगर उभा राहतो. हा डोंगर म्हणजेच ठाकरेंची बाजू अत्यंत आक्रमकपणे मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल. कोर्टरूममध्ये सिब्बल ज्या पद्धतीनं भक्कम युक्तिवाद करत शिंदेंच्या गटाला अक्षरशः कोपऱ्यात ढकलत आहेत, ते पाहता निकाल ठाकरेंच्या बाजूने फिरणार की काय अशी दाट चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अशावेळी प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न घुमतोय. तो प्रश्न म्हणजे राजकारणात सर्वांना आपल्या तालावर नाचवणारे एकनाथ शिंदे कपिल सिब्बलांना मॅनेज का करू शकत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर सिब्बलांच्या आजवरचा अफाट इतिहास आणि ट्रॅक रेकॉर्डमध्ये दडलं आहे. कपिल सिब्बल यांचा पायाच मुळात अतिशय भक्कम आहे. त्यांचे वडील हिरालाल सिब्बल हे कायदे विश्वातील एक अत्यंत नावाजलेले प्रस्थ होते, ज्यांना इंटरनॅशनल बार असोसिएशनकडून लिव्हिंग लिजंड ऑफ लॉ या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. व्ही के सिब्बल, जे के सिब्बल आणि कनवाल सिब्बल हे त्यांचे तिन्ही मोठे भाऊ. तिघेही कायद्याचे पदवीधर असून त्यापैकी दोघे IAS ऑफिसर आणि एक IFS अधिकारी राहिले आहेत. स्वतः कपिल सिब्बल यांनीही अत्यंत कठीण अशी UPSCची परीक्षा क्रॅक केली होती. त्यांना IFS अधिकारी व्हायचं होतं, कारण त्यांच्या पत्नीही IFS अधिकारी होत्या. पण ती संधी न मिळाल्याने त्यांनी ती नोकरी नाकारली आणि थेट हार्वर्ड विद्यापीठाची वाट धरली. तिथून LLMची प्रतिष्ठित पदवी घेतल्यानंतर न्यूयॉर्कमधील एका नामांकित लॉ फर्ममध्ये त्यांनी काम केलं. पुढे भारतात परतून त्यांनी स्वतःची लॉ फर्म थाटली. 1972मध्ये सुप्रीम कोर्टात वकिलीला सुरुवात केलेल्या सिब्बलांनी वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी म्हणजेच 1983मध्ये सिनियर ॲडव्होकेट म्हणून आपला दबदबा निर्माण केला होता. हाच प्रदीर्घ अनुभव त्यांच्या कोर्टरूम आणि संसदेतील कारकिर्दीत नेहमीच लखलखताना दिसतो. सलग 54 वर्ष सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारे आणि तब्बल 3 वेळा सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले कपिल सिब्बल आजही तितकेच रिलेव्हंट आहेत. 2 वेळा लोकसभेवर आणि सध्या राज्यसभेचे खासदार म्हणून संसदेत वावरणारे सिब्बल कोणत्याही राजकीय मुद्द्याला क्षणात संविधानिक प्रश्नात बदलून टाकण्याची जादू जाणतात. शिवसेना आणि पक्षचिन्हाच्या सुनावणीत याच अनुभवाची शिदोरी ते वापरत आहेत. पक्षांतरबंदी कायदा आणि जुन्या निकालांचे दाखले देऊन कपिल सिब्बल खंडपीठाला सतत जाणीव करून देत आहेत की तुम्ही देणारा निकाल केवळ एका पक्षाचा नसून देशाच्या राजकीय भविष्याचा आणि पक्षांतरबंदी कायद्याचं महत्त्व ठरवणारा असेल. निवडणूक आयोगाने शिवसेनेची जुनी घटना ग्राह्य धरली आहे आणि याच घटनेच्या आधारे एकनाथ शिंदेंना मुख्य नेतेपद बहाल केलंय. याला सिब्बल आणि जुन्या घटनेत मुख्य नेतेपद नावाचं पदच अस्तित्वात नव्हतं असा थेट काउंटर करून शिंदेंची अडचण वाढवली आहे. माजी कायदा मंत्री, प्रदीर्घ संसदीय राजकारणाचा अनुभव असलेल्या सिब्बलांना कोणता न्यायमूर्ती कोणता निर्णय घेऊ शकतो, कोणासमोर काय बोलायचं आणि कोणाला कुठे थांबवायचं याची मेक माहिती आहे. ते एकट्याने एक खिंड लढवत नसून कोर्टात एक भक्कम लिगल नेरेटिव्ह सेट करतायत. त्यामुळे सिब्बलांचा पराभव करायचा असेल तर त्यांच्याच कायदेशीर पातळीवर जाऊन लढावं लागेल. त्यांना पैशाने किंवा सत्तेच्या दबावाने मॅनेज करणं निव्वळ अशक्य आहे, याची जाणीव आता सगळ्यांनाच झाली आहे. म्हणूनच शिवसेनेच्या अस्तित्वाच्या या कोर्टातल्या महासंग्रामात जय आणि पराजय यातलं अंतर ठरवणारा तो एकमेव खंबीर माणूस म्हणजे कपिल सिब्बल आहेत.